नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उधाण आलं आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्लीला गेल्यानं विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुन्हा दिल्ली दौरा झाल्यानं राजकीय हालचालींना वेग आल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीकरणाबाबतही तर्कवितर्क रंगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व दिलं जात आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पश्चात पक्षाची धुरा कोण सांभाळणार आणि दोन राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीकरणाबाबत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसात त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे. सध्या पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी त्यांचंच नाव पुढे केले जात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पुण्यातील बैठका आणि नेत्यांच्या भेटीगाठीमुळे घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड पुढील 15 दिवसात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश EIBला दिले आहेत. EIB ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती नागरी उड्डाण मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत नाही. या संस्थेला देशाअंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोणत्याही तपास यंत्रणेची मदत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या दुर्घटनेची निपक्ष आणि सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान रोहित पवार यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. अपघात की घातपात याचा तपास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आता चौकशीला अधिकृत सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झाल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून त्यात NCP अजित पवार गट आणि शिवसेना अजित पवार गट यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही गट महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे सांगली जिल्हा परिषद महाविकास आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अशी नवीन राजकीय आघाडी स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांकडूनही सकारात्मक संकेत देण्यात आल्यानं जिल्ह्यातील सत्ता समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत. आता पुढील काही दिवसात होणाऱ्या बैठका आणि अधिकृत घोषणानंतर जिल्हा परिषदेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. वर्सोवा पोलीस आणि मुंबई पोलीस यांनी अवैधरित्या भारतात वास्तव्यात करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील अंधेरी पश्चिमेतील यारी रोड आणि माहीम परिसरात छापे टाकत वर्सोवा पोलिसांनी एकूण 21 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तपासात हे सर्व नागरिक बांगलादेशातून भारतात बेकायदेशीररित्या प्रवेश करून कोलकाता मार्गे मुंबईत आल्याचं समोर आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे ATS पथकानं ही कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे जप्त केले असून आणखी कोणी संबंधित आहे का याचा तपास सुरू आहे. तसेच मालाड पूर्व परिसरात कुरार पोलिसांनी कारवाई करत 4 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे आरोपी कामाच्या शोधात मुंबईत आले होते. गुप्त माहितीच्या आधारे मालाड पठाणवाडी परिसरात छापा टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नवी मुंबई येथे भंगार विक्रीच्या आडून सुरू असलेल्या अंमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने नेहरू सेक्टर 28 परिसरात रेल्वे पटरीजवळ झोपडपट्टीवर छापा टाकत तब्बल 22 लाख रुपये किमतीचं हेरोईन आणि गांजा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राजू राठोड हा आपल्या नातेवाईकांच्या मदतीने भंगार व्यवसायाच्या नावाखाली अंमली पदार्थांची विक्री करत होता. छाप्यात 43.6 ग्रॅम हेरोईन आणि 26 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर नेहरू येथे NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये प्रवाशांना अधिक सक्षम आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी महापालिकांनी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक ठरणारी ही सेवा नागरिकांना घरापासून थेट कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. सध्या प्रवाशांना रेल्वे किंवा मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावं लागतं, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि गर्दी वाढते. पॉड टॅक्सीमुळे ही समस्या कमी होऊन मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि खासगी वाहनांचा ताणही कमी होईल. हा प्रकल्प राबविताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले असून महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात या सेवेला प्राधान्य द्यावं असंही सांगण्यात आलं आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, इंधन बचत होईल आणि पर्यावरण संवर्धनासही चालना मिळेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेनं मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लोकल प्रवास आणखी आरामदायी होईल. पश्चिम रेल्वे मार्गावर 12 अतिरिक्त एसी लोकल 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. याचबरोबर 3 नॉन एसी लोकल सेवाही सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे लोकल सेवांची संख्या 1114 होईल आणि प्रवाशांना अधिक सुविधा आणि आराम मिळणार आहे. एसी लोकलच्या वाढती लोकप्रियतेचा विचार करून आणि सामान्य प्रवाशांसाठी किफायतशीर पर्याय उपलब्ध करणे यासाठी हा निर्णय घेतल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. एसी लोकल सेवांच्या वाढीमुळे गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना चांगला अनुभव मिळेल. तसंच शनिवारी आणि रविवारी चालणाऱ्या एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे सुट्टीच्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना अधिक आरामदायी प्रवास अनुभवता येईल. याशिवाय वांद्रे ते भाईंदर लोकल सेवा आता विरारपासून सुरू होईल, ज्यामुळे अधिक चांगली कनेक्टिव्हिटी आणि अतिरिक्त सुविधा मिळतील. पश्चिम रेल्वेच्या निर्णयामुळे मुंबईकरांना अधिक सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित उपनगरीय रेल्वे सेवा मिळण्याचा विश्वास आहे. T20 विश्वचषकमधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वातावरण तापू लागलं आहे. उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबो येथे हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीर याने भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याच्यावर टीका करत वाद निर्माण केला आहे. अमीर म्हणाले की अभिषेक शर्मा इतकाही उत्कृष्ट फलंदाज नाही, तो फक्त स्लॉगर आहे. साध्या प्लॅनने त्याला बाद करता येऊ शकतं. त्याच्यामध्ये अभिषेकमध्ये सातत्याचा अभाव आहे आणि तांत्रिकदृष्ट्या तो फार मजबूत फलंदाज नाही. दरम्यान भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ गट अ मध्ये असून त्यांनी आपले सुरुवातीचे 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.